कोविडसारखा एक महामारीचा आजार आला आणि त्या आजारात अनेक नेते ज्यावेळेला घरातनं बाहेर पडत नव्हते त्यावेळेला सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने मी व माझे अनेक महाराष्ट्र सैनिक आम्ही रस्त्यावर होतो. अनेकांचे जीव वाचवले. आम्ही 24 तास आमचं हेल्पलाईन सेंटर सुरू ठेवलं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 6,500 लोकांना आम्ही बेड उपलब्ध करून दिले. जवळजवळ 1,500 लोकांना आम्ही रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले. हजारो लोकांना जेवणाचे डबे पोचवले, जेवणाचे किट पोचवले. इतकंच नव्हे तर आम्ही अनेक लोकांचे अंत्यविधी देखील केले. सो हे सगळं करताना आम्हाला एक समाधान होत होतं की आम्हाला कोणाच्या तरी उपयोगाला येता येतं, समाजाच्या उपयोगाला येता येतं. लोक अडचणीत असताना आम्ही काहीतरी समाजासाठी देतोय याचं एक समाधान होतं. हे सगळं करताना जवळजवळ आमचे 8 महाराष्ट्र सैनिक हे कोविडच्या काळात दगावले. हा जो आमचं नुकसान झालं ते आज तगायत आम्ही भरून काढलेलं नाही, परंतु आम्ही जे केलं ते लोकांसाठी होतं आणि ते केल्याचं आम्हाला आजही प्रचंड समाधान आहे.